नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिले. आपण या व्हिडिओमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 1 मधील उदाहरणे पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न सुरुवातीला आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहणार आहोत आणि नंतर तोच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 प्रश्न पहिला. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. पहिला प्रश्न. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? आपण ज्या वेळेला रेषाखंड हा घटक पाहिलेला आहे त्यावेळेलाच आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे की प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. त्यामुळे यातला ए पर्याय हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न दुसरा. दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? आपल्याला माहिती आहे की दोन भिन्न रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांच्यामध्ये फक्त एकच सामायिक छेदनबिंदू असतो. म्हणजेच दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात फक्त एक आणि एकच बिंदू असतो. कारण दोन भिन्न रेषा परस्परांना फक्त एकच बिंदूत छेदतात आणि आपल्याला माहिती की छेदसंचामध्ये सामायिक घटक घेतात म्हणजे सामायिक बिंदू आहेत ते घेतात. मग दोन्ही रेषांमध्ये सामायिक असणारे बिंदू फक्त एकच असणार आहे म्हणजेच तो त्यांचा छेदनबिंदू असणार आहे. त्यामुळे दोन भिन्न रेषा परस्परांना जेव्हा छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात फक्त एकच बिंदू असतो. त्यामुळे सी पर्याय हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न तिसरा. तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला इथे विचारलं की तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात. मग आता इथे तीन भिन्न बिंदू आपण घेताना इथे दोन पर्याय आपल्याला विचारात घ्यावे लागतील. एकतर दिलेले तीन भिन्न बिंदू हे एकाच रेषेवर असतील किंवा दिलेले तीन भिन्न बिंदू हे नैक रेषीय असतील म्हणजेच एका रेषेवर नसतील. मग इथे दोन्ही पर्यायांचा आपण विचार केलेला आहे. मग इथे तीन भिन्न बिंदू आहेत ते एकरेषीय आहेत म्हणजेच एका रेषेवर आहेत आणि इथे जे तीन भिन्न बिंदू आहेत ए बी सी हे एका रेषेवर नाही आहेत म्हणजेच हे नैक रेषीय बिंदू आहेत. मग जर तीन भिन्न बिंदू जर एकरेषीय असतील तर ते एकाच रेषेवर असतील म्हणजे यांना समाविष्ट करणारी एकच रेषा असणार आहे. आणि जर तीन भिन्न बिंदू जर नैक रेषीय असतील म्हणजेच एका रेषेवर नसतील तर यांना सामावणाऱ्या तीन रेषा असतील. एक आहे रेषा ए बी, एक आहे रेषा ए सी आणि एक आहे रेषा बी सी. तर अशा या तीन रेषा आपल्याला सांगता येतील. म्हणून याचं अचूक उत्तर एक किंवा तीन रेषा असं आपल्याला लिहावं लागेल. जर एक रेषीय तीन भिन्न बिंदू असतील तर एक रेषा जाते आणि जर नैक रेषीय तीन भिन्न बिंदू असतील तर त्यांच्यातून तीन रेषा जातात. त्यामुळे याचं उत्तर एक किंवा तीन रेषा म्हणजेच सी पर्याय हे याचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणून याचं सी पर्याय उत्तर होईल एक किंवा तीन. प्रश्न चौथा. बिंदू ए चा निर्देशक -2 व बी चा निर्देशक 5 असेल तर डिस्टन्स ए बी बरोबर किती? आणि 4 पर्याय दिलेले आहेत. आता हे गणित सोडवण्यासाठी आपण कागदावरती सोडूया. डिस्टन्स ए बी आपल्याला काढायचं आहे. मग आता इथे डिस्टन्स ए बी काढण्यासाठी आपल्याला ए चा निर्देशक दिलेला आहे -2, बी चा निर्देशक आहे 5. मग यावरून आपल्याला या दोन बिंदूंमधील अंतर काढायचंय. आपल्याला माहिती की अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतात. या दोघांमध्ये 5 हा मोठा निर्देशक आहे, -2 हा लहान आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे की संख्या रेषेवरती ऋण संख्या असते ती डावीकडे येते आणि धनसंख्या ही उजवीकडे असते. संख्या रेषेवरती उजवीकडचा निर्देशक हा मोठा असतो आणि डावीकडचा निर्देशक हा लहान असतो. त्यामुळे इथे मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा केलाय. 5 वजा कंसात -2. मग 5 ला 5 तसेच ठेवले. वजा गुणिले वजा आहे म्हणजे वजा वजाचा गुणाकार इथे अधिक झाला आणि 2 लिहिले
आहे तसेच, म्हणजेच या दोघांची बेरीज झाली 7, म्हणजेच डिस्टन्स ए बी आलं 7, म्हणजेच यातला अचूक पर्याय सी आहे, कारण सी मध्ये उत्तर 7 दिलेलं आहे. म्हणजेच इथे आपण माहिती आहे की दोन भिन्न बिंदूतील अंतर हे नेहमी ऋणेतर वास्तव संख्या असते, म्हणजेच धन इथे उत्तर आलेलं आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर सी आहे, कारण डिस्टन्स ए बी आता आपण सोडवलं 7 उत्तर आलेलं आहे, म्हणजे हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 5वा, जर पी डॅश क्यू डॅश आर म्हणजेच पी क्यू आर हे बिंदू एक रेषीय आहेत आणि डिस्टन्स पी क्यू बरोबर 2, डिस्टन्स पी आर बरोबर 10, तर डिस्टन्स क्यू आर किती? आणि 4 पर्याय दिलेले आहेत, यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग हे सुद्धा उदाहरण आपण कागदावरती सोडूया. आपल्याला दरम्यानता दिलेली आहे पी डॅश क्यू डॅश आर, यावरून आपण सूत्र लिहू शकतो आणि यामध्ये या किमती ठेवू शकतो आणि ही किंमत काढू शकतो. मग आता इथे पी डॅश क्यू डॅश आर दिलेला आहे, डिस्टन्स पी क्यू दिलेला आहे 2, डिस्टन्स पी आर 10 आणि डिस्टन्स क्यू आर आपल्याला काढायचं आहे प्रश्नचिन्ह. आता पी डॅश क्यू डॅश आर वरून आपण हे सूत्र लिहू शकतो, डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर, म्हणजे या दोन अंतरांची बेरीज म्हणजेच हे अंतर आहे. मग हे सूत्र आपण इथे लिहिलेलं आहे आणि मग या सूत्रात किमती ठेवल्या. डिस्टन्स पी क्यू 2, डिस्टन्स क्यू आर आपल्याला काढायचं आहे, डिस्टन्स पी आर 10, मग डिस्टन्स क्यू आर बरोबर 2 उजवीकडे नेले ते वजा झाले, 10 आहे तसेच आहेत, मग 10तून 2 गेले 8, म्हणजे डिस्टन्स क्यू आर आलं 8 आणि इथे अचूक पर्याय बी आहे, कारण बी पर्यायामध्ये उत्तर 8 आलेलं आहे, त्यामुळं बी हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणून इथे डिस्टन्स क्यू आर बरोबर 8 आलेलं होतं, म्हणजे हा बी पर्याय त्याचं अचूक उत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल. आता आपण प्रश्न पहिला हा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहूया. प्रॉब्लेम सेट 1, क्वेश्चन 1. Select the correct alternative from the answers of the questions given below. First, how many midpoints does a segment have? And 4 alternatives are given. We have to select the correct alternative from these 4 alternatives. We know that a segment have only one midpoint, so A is the correct answer. Second, how many points are there in the intersection of two distinct lines? 4 alternatives are given. We have to select the correct alternative. If I draw here the two distinct lines, this is line 1 and this is line 2. So these two lines intersect at a single point A. So there is only one common point between these two lines. So we know that the intersection of two distinct lines is the one and only one point. So C is the correct answer of this question. So only one point is there in the intersection of two distinct lines. Third question, how many lines are determined by 3 distinct points? And 4 alternatives are given, out of which we have to select the correct alternative. Now I will explain this question with the help of figure. We have given 3 points. So here we consider 2 cases about these 3 points. First case is given 3 points are collinear, means there is only one line passing through all these 3 points. And second case is given 3 points are non-collinear, means they are not lying on the same line. So in these 2 cases we will determine how many lines can pass through these 3 points. So in the first case, the given 3 points are collinear, means all these 3 points lie on a same line. So there is only one line passing through these 3 points. So answer is 1. Also here the 3 points are non-collinear. This is the second case. In this case, if we join every 2 points, we will get 3 lines. So first line is line AB, another line is line BC and line AC. So these 3 lines passing through these 3 points. So the correct answer is alternative C, 1 and
3 lines is the correct answer. So this is the correct answer, 1 or 3. Fourth question, find distance AB if coordinates of A and B are -2 and 5 respectively. We have to find distance AB, and here 4 alternatives are given. We have to select the correct alternative. So we have to find distance AB and coordinates are given. So I will solve this example on paper. So here coordinate of point A is -2, coordinate of point B is 5, and we know that to find the distance we have to subtract smaller coordinate from the larger coordinate. So larger coordinate minus smaller coordinate. So distance AB is equal to, in these two coordinates 5 is larger than -2. So 5 minus of -2. So 5 as it is, minus of minus become plus. So 2 as it is, 5 plus 2 is 7, and we know that the distance between any 2 points is non-negative real number, means it is a positive here. So distance AB is 7. So correct alternative is C, because answer is 7 given in the alternative C. So correct alternative is C. So distance AB is 7. So C is the correct alternative. Now last question. If P dash Q dash R and distance PQ is equal to 2, distance PR is 10, then find distance QR, and 4 alternatives are given here. Now here P dash Q dash R means point P, Q, R are collinear points. So with the help of this betweenness we can write the formula and put the values, and we will find distance QR. So I will solve this example on the paper. So P dash Q dash R. So I will write the formula here. Distance PQ plus distance QR is equal to distance PR. So I will write this formula. Now put the values. Distance PQ is 2. QR we have to find, and distance PR is 10. It is given. So 2 plus distance QR is equal to 10 after putting the values. So distance QR is equal to 10 as it is. Take this 2 to the right hand side, it becomes minus. So 10 minus 2. So distance QR is equal to 8. So correct answer is the B alternative, because B alternative is the answer 8. So the answer of this question is distance QR is 8. So B is the correct answer. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न दुसरा. संख्या रेषेवरील पी क्यू आर या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, 5 व 6 आहेत, तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य ते लिहा. आपल्याला ही 4 विधानं सत्य आहेत की असत्य आहेत ते लिहायचं आहे. यासाठी आपण या 3 बिंदूंवरून आपण 3 अंतरे प्रथम काढून घेऊया. डिस्टन्स पी क्यू काढूया, डिस्टन्स क्यू आर काढूया आणि डिस्टन्स पी आर काढूया. मग या 3 अंतरांवरून आपल्याला या 4ही विधानांची सत्य असत्यता पडताळता येईल. कारण आलेल्या किमती या 3ही अंतरांच्या या प्रत्येक गणितामध्ये ठेवायच्या आहेत, आणि डावी बाजू आणि उजवी बाजू समान येतात का पाहायचंय. जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर समान आल्या तर ते विधान सत्य आहे, आणि जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर समान आल्या नाहीत तर ते विधान असत्य आहे, असा आपला निष्कर्ष असेल. क्वेश्चन 2. On a number line, coordinates of P, Q, R are 3, -5 and 6 respectively. State with reason whether the following statements are true or false. So 4 statements are given. We have to decide whether the statements are true or false. So first we have to find the distances between every 2 points. So distance PQ, distance QR and distance PR we can find first, because the coordinates of each point are given here. So we will find the distances here first, and then we will put all these values in every statement, and if the left hand side and right hand sides are equal, then we say that the given statement is true, and if the left hand side and right hand sides are not equal, then the given statement is false. So I will solve this sum on paper. आता या उदाहरणात आपल्याला 3 बिंदू दिलेले आहेत P, Q, R, आणि त्यांचे निर्देशक दिले 3, 5, 6.
आणि त्यावरून आपल्याला 4 विधानं पुढे दिलेली सत्य की असत्य ठरवायचं आहे. मग संख्या रेषेवर यांचं स्थान अंदाजे कुठे असेल ते या आकृतीत दाखवलेलं आहे. ऋण निर्देशक आहे -5, त्यामुळे तो संख्या रेषेवर डावीकडे असेल, 3 मध्ये असेल आणि 6 उजवीकडे असेल. त्याप्रमाणे आपण अंदाजे आकृती इथे काढलेली आहे. मग आता प्रथम तिन्ही अंतरे काढून घेऊ. पहिलं डिस्टन्स PQ काढू, त्यानंतर डिस्टन्स QR पण काढूया आणि डिस्टन्स PR काढूया. मग ही 3 अंतर इथे आपण काढूया. डिस्टन्स PQ बरोबर मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा केलेला आहे. PQचं अंतर काढायचं आहे. मग या P आणि Q चे निर्देशक पाहूया. इथे आहेत. यामध्ये मोठा निर्देशक 3 आहे. 3 मधून 5 आपल्याला वजा करावं लागेल डिस्टन्स PQ काढण्यासाठी. म्हणून 3 वजा कंसात वजा 5 वजा वजा अधिक झाले म्हणजे 3 अधिक 5 8 आले म्हणजे डिस्टन्स PQ आला 8. आता पाहूया डिस्टन्स QR काढूया. डिस्टन्स QR मध्ये R निर्देशक मोठा आहे आणि Qचा निर्देशक लहान आहे. मोठ्या निर्देशकातून Rच्या निर्देशकातून Qचा निर्देशक वजा केला, 6 वजा कंसात वजा 5. मग इथे वजा वजा अधिक झाले, 6 आहे तसे 5 आहे तसेच लिहिले, 6 5 11 म्हणजे डिस्टन्स QR आलं 11. तसंच डिस्टन्स PR काढूया. मग डिस्टन्स PR काढताना दोघांमध्ये मोठा निर्देशक 6 आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला, 6 वजा 3, 6तून 3 गेले, 3 राहिले म्हणजे डिस्टन्स PR आलं 3. मग आता तिन्ही अंतर आपण काढलेली आहेत. मग हे जे पहिलं विधान आहे यामध्ये आपण या आलेल्या तिन्ही किमती ठेवणार आहोत आणि जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारख्या आल्या तरच हे विधान सत्य आहे आणि जर डावी बाजू आणि उजवी बाजू समान आल्या नाहीत तर हे विधान असत्य आहे. मग आता या विधानाला मी इथे लिहितो. डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर डावी बाजू घेतली 8 आणि 11, कारण हे अंतर आत्ताच आपण काढले. डिस्टन्स PQ 11 आहे आणि डिस्टन्स QR 11 आलेला आहे. मग 8 आणि 11 19 आलं आणि उजव्या बाजूला आहे डिस्टन्स PR. मग डिस्टन्स PR आलेला आहे 3 म्हणून इथे लिहिलं डिस्टन्स PR 3. मग डावी बाजूची किंमत आली 19, या दोघांची बेरीज आली 19 आणि उजवीकडच्याची किंमत आहे 3 म्हणजे 19 आणि 3 हे इक्वल नाहीत म्हणजे समान नाहीत, म्हणजेच हे विधान असत्य आलेलं आहे. म्हणजेच आपण इथे निष्कर्ष लिहू शकतो की दिलेलं विधान हे असत्य आहे म्हणजेच फॉल्स आहे. आता दुसरं विधान असं दिलेलं आहे डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ इज इक्वल टू डिस्टन्स PQ. मग आता ही तीनही अंतर आपण आता वर काढलेली आहेत. ह्याच अंतरांच्या किमती इथे सूत्रात ठेवायच्या आहेत, या विधानात ठेवायच्या आहेत. डावी बाजू आणि उजवी बाजू सारख्या येतात का पाहायचं आहे. मग डिस्टन्स PR 3 येतो, 3 काढलेले आपण. डिस्टन्स RQ 11 आलेला आहे आणि डिस्टन्स PQ 8 आलेला आहे. मग 3 आणि 11ची बेरीज झाली 14, उजवीकडे 8 आहेत म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत म्हणजे नॉट इक्वल आहे. म्हणजेच 14 नॉट इक्वल टू 8 मीन्स दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. म्हणजेच हे विधान सुद्धा असत्य आहे कारण डावी बाजू आणि उजवी बाजू समान आलेल्या नाहीत. LHS इज नॉट इक्वल टू RHS. सो गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. असत्य आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून याचं उत्तर असत्य इथे लिहिलेलं आहे, फॉल्स. वरील उदाहरणाप्रमाणेच पुन्हा तिसऱ्या विधानामध्ये आपण वरती काढलेल्या ज्या किमती आहेत, तिन्ही अंतर आहेत, त्या इथे किमती ठेवल्या. या विधानामध्ये डिस्टन्स PR 3 आहे, डिस्टन्स PQ 8 आहे आणि डिस्टन्स RQ आपण वरती काढलेल्या 11. मग इथे डावीकडची बेरीज 8 आणि 3 11 होते आणि उजवीकडे 11च आहेत म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS आहे. म्हणजेच हे विधान सत्य आहे म्हणजेच आपण ट्रू याचं स्टेटमेंट आहे असं उत्तर लिहू शकतो. असंच चौथं उदाहरण आहे डिस्टन्स PQ मायनस डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स QR. आता हे विधान आपल्याला सत्य आहे की असत्य ते ठरवायचं आहे. आपण ही तिन्ही अंतरं वरती काढलेली आहेत, त्या किमती इथे मी ठेवतोय. डिस्टन्स PQ 8 आहे, डिस्टन्स PR 7 आहे आणि डिस्टन्स QR आपण वरती काढले 11 आहे. मग 8 मधून 3 गेले, 5 राहिले, उजवीकडे तर 11 आहेत म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीये कारण 5 नॉट इक्वल टू 11. म्हणजेच 5 आणि 11 समान नाही आहेत म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू समान आलेल्या नाही आहेत म्हणजे हे विधान असत्य आहे. सो धिस स्टेटमेंट इज फॉल्स. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 3. खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून प्रत्येक जोडीतील अंतर काढा. या उदाहरणातील आपण पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि
7वं ही 5 उदाहरणे आपण सोडवणार आहोत. आणि इथे थोडी दुरुस्ती करून घ्यायची आहे. मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांमध्ये इथे हा निर्देशक 0 घ्यायचा आहे. 0 घेऊन आपण हे गणित सोडवणार आहोत. So third question is, coordinates of some pairs of points are given below. Hence find the distance between each pair. And here we will solve first, second, third, fourth and 7th example. So these two examples we will not solve here. आता पहिलं उदाहरण, 3 आणि 6 असे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. अंतर काढायचं आहे या दोन बिंदूंमधील, म्हणजेच या दोन निर्देशकांमधील. 3, 6 असे निर्देशक दिलेले आहेत. The coordinates are 3 and 6 and we have to find the distance between these 2 points. So distance is equal to, we know that larger coordinate minus smaller coordinate. म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. या दोघांमध्ये मोठा आहे 6, 3 लहान आहे म्हणून त्याला दुसऱ्या कंसात ठेवलं, दोघांमध्ये वजाबाकी केली. 6 वजा 3 म्हणजेच उत्तर आलं 3. आणि आपल्याला माहिती की अंतर नेहमी ऋणेतर वास्तव संख्या असते, म्हणजेच ते धन असते. अंतर कधीही ऋण नसते. मग डिस्टन्स पहिल्या या दोन निर्देशकातील अंतर आलं 3. दुसरं गणित, निर्देशक दिलेले आहेत -9, -1. द कोऑर्डिनेट्स आर -9 अँड -1. सो वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन दीज टू कोऑर्डिनेट्स. सो put the larger coordinate in the first bracket and smaller coordinate in the second bracket. So on the number line we know that -1 is to the right hand side and -9 is to the left hand side. So right handed coordinate is larger than the left handed coordinate. So -1 is greater and -9 is smaller. So larger coordinate minus smaller coordinate is equal to -1 as it is, minus of minus become plus. So 9, and here different sign subtraction. So 9 minus 1 is 8. So give the big sign plus. So distance between these 2 points is 8, and distance is always positive, means not negative. या ठिकाणी -9 आणि -1 हे दोन निर्देशक दिलेले आहेत. त्यांच्यातील अंतर आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहिती की संख्या रेषेवरती -1 उजवीकडे येईल आणि -9 डावीकडे येईल. मग उजवीकडचा निर्देशक मोठा असतो आणि डावीकडचा निर्देशक लहान असतो. म्हणजेच मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो आपण अंतर काढण्यासाठी. म्हणजेच इथे -1 मधून -9 वजा केले, म्हणजे दोघांमध्ये वजा चिन्ह ठेवलं. मग आता हे सोडूया. -1 आहे तसेच लिहिले, वजा आणि वजाचा गुणाकार अधिक झाला, 9 आहे तसे, आणि इथे भिन्न चिन्ह आहेत मग वजाबाकी होईल. 9तून 1 गेला, 8 उरले, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथे उत्तराला प्लस येईल. म्हणजेच या दोघांमधील अंतर 8 आहे. आणि अंतर हे नेहमी धन असते, म्हणजेच ऋणेतर वास्तव संख्या असते, हे आपल्याला लक्षात येतात. अंतर कधीही ऋण नसते. मग याचप्रमाणे उरलेली सर्व गणित आपण सोडवणार आहोत. कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -4, 5. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला. 5 मोठा आहे आणि -4 लहान आहेत. 5 वजा कंसात -4, 5 आहे तसेच लिहिले, वजा वजा अधिक झाले 4, 5 आणि 4 9, डिस्टन्स आलं 9. चौथं उदाहरण आहे, कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 0, -2. निर्देशक आहेत 0, -2. मग 0 मोठा आहे आणि -2 डावीकडे येतात शून्याच्या संख्या रेषेवरती. म्हणजे -2 डावीकडे आहेत आणि 0 उजवीकडे येतो, म्हणजे उजवीकडचा निर्देशक मोठा असतो. मग 0 मोठा आहे, वजा लहान निर्देशक दुसऱ्या कंसात ठेवला, -2. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला, मग 0 आहे तसा, वजा वजा अधिक झाले, 2 आहे तसे, 0 अधिक 2, 2. म्हणजेच डिस्टन्स आलेला आहे पॉझिटिव्ह, म्हणजेच नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. इथे शेवटचं उदाहरण पाहूया. 2 निर्देशक दिलेले आहेत 80 आणि -85. यामध्ये धनसंख्या मोठी असते, ऋणसंख्या लहान असते. मग मोठ्या संख्येला पहिला मान द्यायचा आहे, मोठी संख्या पहिल्या कंसात आणि छोटी संख्या दुसऱ्या कंसात. म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतोय. मग 80 आहे तसेच लिहिले, वजा वजा अधिक झाले, 80 आणि 85ची बेरीज झाली 165. म्हणजे या दोन बिंदूंमधील अंतर आलेलं आहे 165. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 4. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक -7 आहे, तर पी पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. Question 4 from problem set 1. Coordinate of point P on the number line is -7. Find the coordinates of points on the number line which are at a distance of 8 units from point P. इथे
बिंदू पी चा निर्देशक आपल्याला दिलेला आहे -7 आणि या पी पासून 8 एकक अंतरावर असणारे बिंदूंचे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. मग पी पासून 8 एकक अंतरावर डावीकडे एक बिंदू असू शकणार आहे आणि एक बिंदू उजवीकडे असणार आहे. म्हणून आपण पी पासून डावीकडे असणारा बिंदू ए घेतलेला आहे आणि उजवीकडे असणारा बिंदू बी घेतलेला आहे आणि ए चा निर्देशक वाय आहे आणि बी चा निर्देशक एक्स घेतलेला आहे. मग यावरून आपण वाय आणि एक्सच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजेच समजा बिंदू पी पासून 8 एकक अंतरावर डावीकडे बिंदू ए आहे आणि उजवीकडे बिंदू बी आहे असं आपण इथे लिहिलेलं आहे. बिंदू ए आणि बी चे अनुक्रमे निर्देशक बी आणि ए आणि बी चे निर्देशक ए चा निर्देशक वाय आहे आणि बी चा निर्देशक एक्स आहे आणि आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. मग इथे डिस्टन्स एपी पहिलं काढूया. डिस्टन्स एपी काढण्यासाठी आपल्याला दोघांचे निर्देशक माहिती आहेत. पी चा निर्देशक -7 आहे आणि ए चा निर्देशक वाय आहे आणि संख्या रेषेवर आपल्याला माहिती आहे की उजवीकडचा बिंदूचा निर्देशक मोठा असतो म्हणजे -7 मोठे आहेत. म्हणून डिस्टन्स काढताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केलेला आहे म्हणजे -7 मोठे आहेत आणि वाय डावीकडे आहेत त्यामुळे ते लहान आहेत त्यामुळे तो दुसऱ्या कंसात ठेवलेला आहे. मग -7 वजा कंसात वाय हे डिस्टन्स एपी आपल्याला माहिती की पी पासून 8 एकक अंतरावर हा बिंदू ए आहे म्हणजे हे अंतर 8 आहे आपल्याला माहिती आहे म्हणून इथे किंमत 8 ठेवली बरोबर -7 आहे तसे वजा वाय आहे तसेच राहिले. मग वाय ची किंमत काढायची म्हणून वजा वाय होते ते इकडे घेतल्यावर अधिक झाले आणि 8 ला उजवीकडे नेलं ते अधिक आहेत ते इकडे आल्यावर वजा झाले. -7 आहे तसेच आहेत म्हणजेच -7 हे 8 इकडे आले वजा झाले आणि हे वाय इकडे आले प्लस झाले म्हणजे वाय बरोबर झाले -7 वजा 8 म्हणजेच वाय बरोबर -15 म्हणजे हा निर्देशक असणार आहे -15. तसंच आता इकडचा एक्स निर्देशक काढूया. हे अंतर आहे आपल्याला माहिती आहे डिस्टन्स पीबी 8 आहे. मग डिस्टन्स पीबी बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करूया कारण या दोघांचे निर्देशक आपल्याला माहिती आहेत. पी चा निर्देशक -7 आहे आणि बी चा निर्देशक एक्स आहे. मग एक्स उजव्या बाजूला आहे म्हणजे उजवीकडचा निर्देशक मोठा असतो म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केलेला आहे. मग एक्स वजा कंसात -7 हे अंतर आहे 8 म्हणून 8 बरोबर एक्स आहे तसा वजा वजा अधिक झाले 7. मग एक्सची किंमत काढायची आहे म्हणून 7 ला इकडे घेतलं वजा झाले 8 मधून 7 गेले 1 म्हणजेच एक्स बरोबर 1 आले. म्हणजेच बिंदू पी पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक -15 आणि 1 असे आहेत. आता आपण हेच उदाहरण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. हिअर द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज -7 and we have to find the coordinates of points which are at a distance 8 from this point P. So we know that at a distance 8 from P there are 2 points. One point is to the left hand side and another point is to the right hand side of this point P. So let us consider point A and B. Point A is to the left hand side of this P and point B is to the right hand side of this point P, and x and y are the coordinates of these 2 points. Means y is a coordinate of point A and x is a coordinate of point B. So here I write let coordinates of points A and B are y and x respectively, and both the points A and B are at a distance 8 from point P. Now so we have to find the distance AP first. So distance AP is equal to, here -7 is to the right hand side and y is to the left hand side. So right handed coordinate is bigger than the left handed coordinate. So to find the distance between the 2 points, we know that we have to subtract smaller coordinate from larger coordinate. So -7 is a larger coordinate, so put in the first bracket minus the smaller coordinate is y. So distance AP is equal to -7 minus y. So distance AP is 8. So put 8 here. 8 is equal to -7 minus y. We have to find the value of y here. So take this y to the left hand side, it becomes plus, and this 8 to the right hand side, it becomes minus. So -7 as it is. So y is equal to -7 minus 8. So y is equal to same sign addition. 8 plus 7 is 15 and give the big sign minus here. So y is equal to -15. So the coordinate of this point y is -15, means this point A
have a coordinate -15 which is at a distance 8 from this point P. So first answer is here. Now we'll find the value of x. So distance PB is also 8. So distance PB is equal to, here x is bigger than -7 because x is at the right hand side and this is to the left hand side. So smaller coordinate is subtracted from the larger coordinate. So distance PB is equal to x minus of -7 means larger coordinate minus smaller coordinate. So distance is 8. Put the values, x minus of minus become plus 7. So we have to find x. So take this 7 to the left hand side. It becomes minus. 8 minus 7 is equal to x. So 1 is equal to x. So x is equal to 1. So here we get the coordinate of point B is 1. So this point is also at a distance 8 from this point P. So there are 2 points at a distance 8 from this point P. One is to the left hand side and one is to the right hand side. So their coordinates are -15 and 1. So the coordinates of points which are at a distance 8 units from the point P are -15 and 1. So this is the answer. प्रश्न 5 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 5मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. 2 उपप्रश्न आहेत. पहिला प्रश्न A', B', डिस्टन्स AC बरोबर 17, डिस्टन्स BC बरोबर 6.5 तर डिस्टन्स AB काढायचा आहे आणि अशी दरम्यानता आपल्याला दिलेली आहे. A', B', म्हणजे हे तीनही बिंदू एकरेषीय असून बिंदू B हा A आणि C यांच्या दरम्यान आहे. आता A', B', ही दरम्यानता दिलेली, यावरून आपण सूत्र लिहूया की डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AC. मग यामध्ये किमती ठेवल्या या दिलेल्या. डिस्टन्स AB आपल्याला काढायचा आहे त्यामुळे डिस्टन्स AB तसंच लिहिलं ना, प्लस डिस्टन्स BC ची किंमत आहे 6.5 आणि डिस्टन्स AC ची किंमत आहे 17. इथे किमती ठेवल्या. 6.5 ला उजवीकडे नेलं ते वजा झाले. डिस्टन्स AB बरोबर 17 वजा 6.5. 17तून 6.5 गेले, उत्तर आलं 10.5. म्हणजे पहिल्या प्रश्नात डिस्टन्स AB आलेला आहे 10.5. Here A', B', is the betweenness. So point B is in between A and C and these 3 points are collinear. So we can write the formula as distance AB plus distance BC is equal to distance AC. In this way we write the formula. Now put the values which are given in the example. So distance AB we have to calculate, so write as it is. Distance BC is 6.5 and distance AC is 17. So after putting these values we have to solve, we have to find the distance AB. So distance AB is equal to 17. Take this 6.5 to the right hand side, it becomes minus. So 17 minus 6.5 is 10.5. So distance AB is 10.5. वरील प्रमाणेच हे दुसरं उदाहरण आहे. P', Q' R आहे, म्हणजे Q हा बिंदू P आणि R यांच्या दरम्यान आहे आणि हे 3 बिंदू एकरेषीय आहेत. डिस्टन्स PQ 3.4 आहे, डिस्टन्स QR 5.7 आहे आणि डिस्टन्स PR आपल्याला काढायचा आहे. मग दरम्यानता आहे P', Q' R दिलेला आहे. यावरून सूत्र लिहिलं, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR. मग यामध्ये किमती ठेवल्या. डिस्टन्स PQ दिलेला आहे 3.4, डिस्टन्स QR आहे 5.7, डिस्टन्स PR आपल्याला काढायचं आहे त्यामुळे ते नाव तसंच ठेवलेलं आहे. मग या दोघांची बेरीज झाली 3.4 आणि 5.7, यांची बेरीज झाली 9.1. मग डिस्टन्स PR आलं 9.1. Now here P', Q' so we write the formula as distance PQ plus distance QR is equal to distance PR. So put the values which are given in the example. So 3.4 plus 5.7 is equal to distance PR. We have to calculate here. So addition of these two is 9.1. So distance PR is equal to 9.1. प्रश्न 7 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1. पुढील विधाने सशर्त रूपात लिहा. म्हणजेच आपल्याला प्रत्येक विधान हे जर तरच्या रूपामध्ये लिहायचं आहे. पहिलं विधान, प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. म्हणजे आता इथे प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो ह्या विधानाला जर तर रूपात म्हणजे सशर्त रूपात आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो, असं आपल्याला सशर्त विधान लिहिता येईल. दुसरं विधान आहे, रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. मग रेषीय जोडीतील कोन म्हणजे 2 कोन असतात. म्हणजेच जर 2 कोन रेषीय जोडीतील कोन असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. पूरक म्हणजेच 2 कोनांची बेरीज 180 असते, त्या कोनांना पूरक कोन म्हणतात.
मग इथे जर दोन कोन रेषे जोडीतील कोन असतील तर ते परस्परांचे पूरक असतात, असं आपल्याला या विधानावरून सशर्त विधान लिहिता येईल. तिसरं, त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. मग जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर ती 3 रेषाखंडांनी तयार झालेली असते, असं आपल्याला याचं जर तर मध्ये विधान करता येईल. चौथं विधान, केवळ 2च विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग आता जर एखाद्या संख्येचे 2 विभाजक असतील तर ती संख्या मूळ संख्या असते, म्हणजेच तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजेच हे आपल्याला जर तर मध्ये असं लिहिता येईल, जर एखाद्या संख्येचे केवळ 2च विभाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. अशा पद्धतीने आपण जर तर मध्ये ही सर्व विधाने लिहिलेली आहेत. सशर्त विधाने म्हणजे जर तरच्या रूपामध्ये ती लिहायची असतात. मात्र इथे या उदाहरणामध्ये दिलेली जी विधानं आहेत ही सर्व विधानं भौमितिक दृष्ट्या सत्य असतीलच असं नाही. फक्त इथे आपल्याला जर तरच्या रूपामध्ये लिहिण्याचा सराव करायचा आहे, पण गुणधर्म म्हणून विचार केल्यास यातील काही विधाने सत्य आहेत तर काही विधाने असत्य आहेत. त्यामुळे इथे आपण विधान सत्य आहे की असत्य आहे याचा विचार न करता फक्त आपण सशर्त विधाने कशी लिहायची त्याचा सराव म्हणून आपण ही विधाने पाहतो आहोत. त्याची सत्य आणि असत्यता आपण पडताळून पाहत नाही. Question 7 from problem set 1. Write the following statements in the conditional form. First statement is, every rhombus is a square. So conditional statement means we have to write the statement in if-then form. So every rhombus is a square means we can write the conditional statement as, if a quadrilateral is a rhombus, then it is a square. Second one, angles in a linear pair are supplementary. Means we have to write this statement in if-then form. Means the conditional form. So we can write this statement as, if 2 angles are in a linear pair, then they are supplementary. The meaning of supplementary means the sum of 2 angles is 180 degree. Means if 2 angles are in a linear pair, then they are supplementary, means their sum of measures of these 2 angles is 180 degrees. So in this way we can write the given statement in if-then form. Third statement, a triangle is a figure formed by 3 segments. We have to write in if-then form. So if a figure is a triangle, then that figure is formed by 3 segments. So we can write the given statement in conditional statement means if-then form in this way. Now the last one, a number having only 2 divisors is called a prime number. Means if a number have only 2 divisors, then that number is called a prime number. So this is the if-then form of given statement. In this example, in this question, the given statements are not true always. Means some statements are true and some statements are false here. But we are practicing how to write the given statements in conditional form only. So we are neglecting whether the statements are true or false. Just we are doing the practice of writing the given statements in conditional form. आता प्रश्न 8वा, पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. पहिलं उदाहरण, जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. आपल्याला माहिती की व्यत्यास लिहिताना जर तर यांच्या विधानांची आदलाबदल होत असते. म्हणजे जे जरचं विधान असतं ते तर साठी जातं आणि जे तरचं विधान आहे ते जर साठी इथे येणार आहे. मग इथे जर तरची आदलाबदल केल्यानंतर आपल्याला विधान कसं मिळेल ते पाहूया व्यत्यासमध्ये. पहिल्या विधानाचा व्यत्यास असा होईल, म्हणजे जर तरची आदलाबदल अशी होईल, जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर त्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. दुसरं विधान आहे,
दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर ते परस्परांचे कोटिकोण असतात. म्हणजे आता इथे जे तरचं विधान आहे ते व्यत्यासमध्ये जर साठी जाईल आणि जे पहिलं विधान आहे जरचं ते तर साठी इथे जाईल. म्हणजेच आता इथे आपल्याला विधान असं करता येईल, जर दोन कोन परस्परांचे कोटिकोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. तिसरं विधान, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. मग हे विधान आपल्याला आता व्यत्यासाच्या रूपामध्ये लिहायचं आहे. म्हणजेच इथे या विधानाचा व्यत्यास लिहिताना संगत कोन एकरूप असतात हे विधान जर साठी जाईल आणि दोन रेषा समांतर आहेत हे विधान तर मध्ये येईल. म्हणजेच विधान असं होईल, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात, असं दिलेल्या विधानाचा व्यत्यास तयार होईल. चौथं विधान आहे, संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. या विधानाचा व्यत्यास आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच इथे तरचं जे विधान आलेलं आहे हे जर साठी येईल आणि हे पहिलं जे अर्ध विधान आहे ते तर साठी जाईल. अशी जर आणि तर यांची अदलाबदल करून आपण व्यत्यास लिहित असतो. मग असं विधान होईल व्यत्यासचं, जर एखाद्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो. असे आपण ही चारही विधानं व्यत्यासची लिहिलेली आहेत. Question 8 from problem set 1. Write the converse of each of the following statements. And we know that how to write the converse means we have to interchange the if-then statements. So first one is, if the sum of the measures of angles in a figure is 180 degree, then the figure is a triangle. So here if-then form of statement is given, means this is a conditional statement. Now we have to write the converse of this statement. So to write the converse, we know that we have to interchange these two statements, means if statement will go for then and the then statement will go for if. So we have to interchange if then statements here. So the converse of first statement is, if the figure is a triangle, then the sum of measures of angles in a figure is 180 degree. Second is, if the sum of measures of two angles is 90 degree, then they are complement of each other. So this is the given statement and we have to write the converse of this statement. We have to interchange the if-then statements. So the converse will be, if two angles are complementary angles, then the sum of measures of these angles is 90 degree. Third statement, if the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent, then the two lines are parallel. Here we have to interchange the if-then statements. So lines are parallel is here for the then statement, so it will go for if, and the corresponding angles are congruent, this is if statement, it will go for then. So we will interchange these if then statements and will write the converse of given statement. This is the converse of this given statement is, if a transversal intersect the two parallel lines, then the corresponding angles so formed are congruent. This is as per the semi-English textbook, and the above answer is according to the Marathi textbook. Last question, if the sum of the digits of a number is divisible by 3, then the number is divisible by 3. So we have to write the converse of this statement. If a number is divisible by 3, then the sum of the digits of a number is divisible by 3. So this is the converse of given statement. So in
converse, we have to interchange the if-then statements.